आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यानिमित्तानं मतदार याद्या अद्ययावत करायचं काम चालू आहे. त्या मतदार याद्यामध्ये अनेक दोष आहेत, त्रुटी आहेत, तेव्हा त्या अद्ययावत कराव्यात अशी मागणी करून आम्ही भारतीय लोक आंदोलन कोल्हापूरतर्फे कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकामध्ये सह्यांची मोहीम घेण्यात आली. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी आपल्या भाषणाने या मोहिमेची सुरुवात केली. कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी मागण्यांचं समर्थन केलं. गजानन विभुते यांनी या भागातील याद्या कशा तऱ्हेने अद्ययावत करणं शक्य आहे त्यासंबंधीची माहिती सांगितली. दिवसभरामध्ये या भागातील अनेक नागरिकांनी येऊन या सह्यांच्या मोहिमेत भाग नोंदवला. सर्वांनीच या तऱ्हेनं मतदार याद्या अद्ययावत झाल्या पाहिजेत यावर आपलं मत व्यक्त केलं. सह्यांच्या मोहिमेसाठी एक मोठा कोरा फलक ठेवण्यात आला होता. या डिजिटल फलकावर येणारे नागरिक सह्या करत होते. मतदार याद्या अद्ययावत करणे एवढं अवघड आहे का? अहो, बालवाडी शिक्षिकासुद्धा आपल्या शाळेत असणाऱ्या पोरांना अल्फाबेटिकली नंबर लावून बसवते. प्रत्येक कॉलेजमध्ये विषयवार, इयत्तावार विद्यार्थ्यांच्या नावांच्या याद्या असतात. युनिव्हर्सिटीमध्ये तर शेकडो प्रकारचे कोर्सेस चालत असतात. प्रत्येक कोर्समध्ये हजारो मुलं भाग घेतात. काही या विषयाचे, काही त्या विषयाचे, काही बिनविषयाची, काही इटीकिटी झालेली, पण या सर्व मुलांच्या याद्या व्यवस्थित केल्या जातात. कॉम्प्युटरचे एका क्लिकवर गल्लीवार, विभागवार किंवा अल्फाबेटिकली एकाच कुटुंबातील नावं अशा सर्व प्रकारच्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये गट तयार करून याद्या अद्ययावत करता येतात. पण हे करण्याची इच्छा नाही. का नाही इच्छा? विस्कळीत नावं ठेवली तर त्याच्यामधून नाव शोधणं अवघड जाते आणि मग त्यात गडबडी करणं मात्र सोपं असेल. आणि यासाठीच अशा तऱ्हेचे उद्योग केले जातात असा आमचा आरोप आहे. निवडणुकीतील मतचोरी बंद करायची असेल तर जनतेनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याचंच हे एक